एका मतासाठी किमान 20,000 आणि कमाल 25,000चा दर। मित्र हो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आता होत आहे। जाहीर प्रचाराची मुदत संपली आणि अंधारातल्या प्रचाराला सुरुवात झाली। आपल्याकडे बघा, आता कुठल्याही निवडणुकीत मत विकत घेतात हे सांगायची गरज आता उरलेली नाही, कारण आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये हे सगळं प्रदर्शन पाहत असतो। सर्वसामान्य कार्यकर्त्याची तर आता निवडणुकीची स्वप्न पाहण्याची सुद्धा सोय उरली नाही हो, एवढी आता ही निवडणूक खर्चिक झालेली आहे। ज्या कार्यकर्त्याकडे पैसा नाही त्यांनी आयुष्यभर इतरांच्या सतरंजा उचलायच्या, प्रचाराची पोस्टर चिकटवायचे आणि घोषणा देत त्यांच्या मागे फिरायचं बस। अहो, खरं तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे, पण वास्तव तर आहे। नगरपालिका निवडणुका आता सुरू आहेत आणि कालपासून बघा, अनेक शहरामध्ये फक्त पैशांच्या गप्पा सुरू झाल्या आहेत। कोणाचा दर किती, कुठल्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांकडून, पक्षाच्या नेत्याकडून कुठल्या उमेदवारासाठी किती रक्कम पोहोचली याचे आकडे सुद्धा चर्चेत आहेत। लोक खुलेपणाने ह्या गोष्टी बोलत असतात। ते किती खरं किती खोटं हे माहीत नसतं, पण यातले काही आकडे अहो कित्येक कोटींच्या घरात आहेत। एकेका उमेदवारासाठी जे मुंबईवरून आलेली रक्कम आहे ती म्हणजे चर्चेतलीच ना, आपण तर काही म्हणू शकत नाही तसं। जाहीर प्रचार संपल्यावर हे आकडे काय करामत करीत असतात हे आपल्याला माहिती आहे। उमेदवार एकमेकांशी स्पर्धा करीत मतांचे भाव वाढवित असल्याची चर्चा वेगवेगळ्या शहरातून गेल्या 2 दिवसापासून ऐकायला मिळाल्या। त्यामुळं मतदानाचा दिवस हा मतांचे दान करण्याचा आहे की मतांची विक्री करण्याचा आहे, हा प्रश्न खरं तर उभा राहतो। अहो, तळेगाव, दाभाडे, लोणावळा नगर परिषद आणि वडगाव नगर पंचायतीमध्ये निवडणुकीत एका मताचा भाव 10 ते 25,000 झाल्याची चर्चा आहे। आता ही निवडणूक झाली की बघा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका सुद्धा होणार आहेत। अर्थात तेव्हा सुद्धा पैशाचा पाऊस तर पडणारच पडणार, पण नगरपालिका निवडणुकीतला मतांचा भाव पाहून जिल्हा परिषद, पंचायत समिती लढवणाऱ्या संभाव्य उमेदवारांना मात्र आत्ताच घाम फुटला। निवडणुकीच्या खरेदी विक्रीच्या बाजारात आर्थिक पाठबळ नसलेले निष्ठावंत कार्यकर्ते आपोआप स्पर्धेबाहेर फेकले जातात। अहो, तसं जर बघायला गेलं ना, तर मागच्या 6 महिन्यापासूनच इच्छुक मंडळींचा अदृश्य स्वरूपातला खर्च सुरूच आहे, उदार हस्ते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी मागील 6 महिन्यापासून सगळ्या प्रकारे तयारी सुरू केलेली आहे। बघा, मग त्यासाठी उधळपट्टी जर आलीच, म्हणजे घरदार संपर्क, मेळावे, बैठकांच्या मालिका, महिलांसाठी देवदर्शन, वाढदिवस, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती, मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले, सोशल मीडियावर सुद्धा मोठा खर्च। अहो, वेगवेगळ्या प्रकारानं अशा प्रकारानं संभाव्य उमेदवारांनी प्रचाराच्या आधीच लक्षावधी रुपयाची गुंतवणूक केली आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये मतांचा वाढलेला भाव पाहून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना अक्षरशः दरदरून घाम फुटलाय। त्यांनाही लक्षात आलं की आता आपल्यालाही हे सगळं करावं लागेल। अहो, एका मतासाठी 10,000 ते 25,000, पुण्याच्या वडगावमध्ये तर म्हणे एका मतासाठी किमान 20,000 आणि कमाल 25,000चा दर। अहो, याची चर्चा महाराष्ट्रभर आहे। प्रत्येक शहरानुसार हे दर कमी अधिक होऊ शकतात आणि कुठं कुठं तर बघा, अशा पैसे वाटपाबाबत बऱ्याच अफवा सुद्धा उठवल्या जातात। पण लक्ष्मी दर्शनाशिवाय निवडणूक नाही की मतदान नाही, असं चित्र मात्र मोठ्या प्रमाणात वरचेवर गडद होताना दिसू लागलेलं आहे। या बाजारात मात्र स्वाभिमानी मतदारांची मोठी कुचंबडा होते। अहो, कोणाच्याही आमिषाला बळी न पडता स्वखर्चानं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणारे मतदार आज सुद्धा आहेत, त्यांची कुचंबडा होते। अर्थात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटतानाही दिसते आहे। पण बघा ना, दोन्ही बाजूचे उमेदवार काय सांगत असतात, त्यांचं खा मटण, आमचं दाबा बटन। अरे, ही काय प्रचाराची पातळी? निवडणूक आहे की बाजारातला लिलाव आहे? हे सगळं पाहून ना जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे मात्र
आत्ताच पंक्चर झालेले आहेत, पंक्चर. आणखी त्यांचे खिसे किती रिकामे होणार हे खरं तर जसं जशी ती निवडणूक जवळ येईल तसं तसं ते अधिक स्पष्ट होत जाईल. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.